जय हो शेतकरी मित्र, नमस्कार. स्वागत आहे मित्रांनो. आज आहे 31 जानेवारी 2026 आणि वार आहे शनिवार. मित्रांनो, आपण रोज आपल्या कापूस बाजारभावाचे अपडेट ही आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोच करण्याचं काम करतोय. मित्रांनो, आपण बघतोय गेल्या आठवड्यापासून किंवा एक तारखेपासून जवळजवळ कापसाच्या बाजारभावामध्ये आपल्याला चढ उतार पाहायला मिळतोय. मित्रांनो, चढ उताराची वेगवेगळे कारणे असू शकतात. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, आपण जर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. त्याचा फायदा आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की होणार आहे. मित्रांनो, जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, बघा, आपण महाराष्ट्र राज्यामधील प्रमुख बाजारपेठेमध्ये काय मिळतो आहे आज कापूस बाजारभाव, त्याची अपडेट आपण जाणून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, बघा, वेगवेगळे जिनिंग आहे, प्रसिद्ध जिनिंग आहे. त्या जिनिंगमध्ये आज 31 जानेवारी 2026 रोजीचा बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. त्यात मित्रांनो, चला, तत्पूर्वी जे पहिलं मार्केट आहे ते मार्केट म्हणजे भद्रावती. हे मार्केट प्रसिद्ध आहे कापूस उत्पादक म्हणजे कापूस खरेदी करण्यासाठी. आवक झाली 310 क्विंटल आणि कापूस बाजारभाव भेटला 8,050 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते भद्रावती मार्केटमधील कापूस बाजारभावाची अपडेट. मित्रांनो, सर्वसाधारण भाव देखील 7,825 रुपये प्रति क्विंटल आपल्याला या मार्केटमध्ये मिळाला. त्यानंतर पुढील मार्केट आहे सावनेरमध्ये. 32 क्विंटल कापसाची आवक झाली. बरेचशा ठिकाणावरून आपण ऐकतो की कापूस संपलेला आहे, पण शेतकऱ्यांकडे बराचसा कापूस आहे. मित्रांनो, या ठिकाणी 7,800 रुपये प्रति क्विंटल आपल्याला सावनेर या मार्केटमध्ये आज कापूस बाजारभाव पाहायला मिळाला आहे. मित्रांनो, आपण कुठल्या शहरातून आहात ते त्या ठिकाणून नक्की कमेंट करा आणि आपल्याकडे काय बाजारभाव मिळतो ते देखील कमेंटमध्ये सांगा. अमरावती मार्केट आहे. अमरावतीमध्ये 85 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी बाजारभाव हा 7,800 भेटला आणि जास्तीत जास्त बाजारभाव हा 8,000 रुपये प्रति क्विंटल हा या मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समिती आपण जाणून घेऊयात. ती बाजार समिती आहे, बघा, हिंगणघाट. हिंगणघाटमध्ये 6,500 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी बाजारभाव हा 7,500 भेटला आणि जास्तीत जास्त बाजारभाव हा 8,145 रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट या मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळाला. दुपारनंतर आपल्या हाती आलेला ताजा कापूस बाजारभाव आहे. मित्रांनो, कापूस आपण जर घातला नसेल तर योग्य वेळ बघून योग्य बाजारभाव जाणून घेऊन आपण कापूस विक्री केला पाहिजे. त्यानंतर कोरपणा मार्केट आहे. मित्रांनो, कोरपणा मार्केटमध्ये 1,302 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी बाजारभाव हा 7,400 रुपये भेटला आणि जास्तीत जास्त बाजारभाव हा 7,850 रुपये प्रति क्विंटल आपल्याला कोरपणा या मार्केटमध्ये मित्रांनो पाहायला मिळालेलं आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण पुढील बाजारभाव जाणून घेऊयात. ते मार्केट आहे देऊळगाव राजा. देऊळगाव राजा या मार्केटला 1,200 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी बाजारभाव हा 8,000 भेटला. जास्तीत जास्त बाजारभाव हा 8,200 रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा या मार्केटमध्ये आपल्याला शनिवारच्या दिवशी पाहायला मिळालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याकडे आपल्या मार्केटमध्ये काय मिळतो आहे कापसाला बाजारभाव नक्की कळवा. उमरेड बाजार समिती आहे. 1,021 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी बाजारभाव हा 7,800 भेटला. जास्तीत जास्त हा बाजारभाव 8,030 रुपये प्रति क्विंटल भेटला आणि सर्वसाधारण बाजारभाव उमरेडमध्ये 7,950 रुपये प्रति क्विंटल हा उमरेडमध्ये आज शनिवारच्या दिवशी पाहायला मिळाला. त्यानंतर पुढील बाजार समितीमधील बाजारभाव जाणून घेऊयात. अकोला बोरगाव मंजू आहे. कापसाची आवक झाली 566 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 8,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला 8,205 रुपये प्रति क्विंटल. तर इतर मार्केटपेक्षा या मार्केटमध्ये आपल्याला 200 रुपयाने जास्त बाजारभाव पाहायला मिळालेला आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समितीमधला बाजारभाव जाणून घेऊयात. ती बाजार समिती आहे मराठवाड्यातील प्रसिद्ध बाजार समिती जालना. जालन्यामध्ये एकूण 50 क्विंटल कापसाची आवक झालेली आहे. तसं जर बघितलं मित्रांनो, तर जालन्यामध्ये कापसाची आवक ही घटलेली आहे. कमीत कमी बाजारभाव हा 7,986 भेटला आणि जास्तीत जास्त बाजारभाव 7,994 रुपये प्रति क्विंटल हा जालन्यामध्ये आज 31 जानेवारी 2026 रोजी पाहायला मिळालेला आहे. त्यानंतरचं मार्केट आहे समुंदरपूर. समुंदरपूरमध्ये 1,264 क्विंटल कापसाची आवक झाली आणि कमीत कमी बाजारभाव 7,500 भेटला. जास्तीत जास्त बाजारभाव 8,100 रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण पुढील बाजार समितीमधील बाजारभाव जाणून घेऊयात. चला, ती बाजार समिती आहे, बघा, भद्रावती. भद्रावतीमध्ये 282 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी भाव हा 7,300 भेटला आणि जास्तीत जास्त बाजारभाव हा 7,925 रुपये. म्हणजे चांगल्या कापसाला हा 7,925 रुपये कापूस बाजारभाव भद्रावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समितीमधील बाजारभाव आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ती बाजार समिती म्हणजे शेतकरी मित्रांनो
सावनेर आहे. सावनेरमध्ये जर आपण बघितलं तर सावनेरमध्ये 3,500 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी भाव 7,800 भेटला आणि जास्तीत जास्त बाजारभाव देखील 7,800 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे. मित्रांनो, नक्कीच आपण रोज प्रत्येक दिवसाची अपडेट ही आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे. मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, अमरावती मार्केट ही 75 क्विंटल कापसाची आवक झाली आणि कमीत कमी बाजारभाव 7,800 भेटला. जास्तीत जास्त 8,000 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे. मित्रांनो, आपण उद्या देखील काय बाजारभाव मिळतो आहे तो आपल्यापर्यंत पोहोच करणारच आहोत. तत्पूर्वी जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब आणि कापूस उत्पादकपर्यंत शेतपर्यंत नक्की शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.